आता सोफन विचार ऐकले ते महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पद्मश्री प्रोफेसर पवार लोकसभेमध्ये आमच्या सगळ्यांची सहकारी होते. ते आनंदराव अडसूळ, डॉक्टर सुधीर तांबे, अशोक घाचक, अरुण कुरू पाटील, बापूसाहेब पठारे, गीतांजली उदय शेळके, भास्कर कवाड, उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन याच्यामध्ये असतात ते आपण सगळी बंधुगी आणि मित्रांनो. आजचा हा कार्यक्रम एका दृष्टीने कौटुंबिक असा कार्यक्रम आहे. गुलाबराव शेळके आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये उदय गुलाबराव शेळके या दोघांनी आपल्या आयुष्याचा उत्तम कालखंड हा समाजाच्यासाठी दिला. विशेषतः नगर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या कष्टकऱ्यांच्यासाठी दिला. अशांचं एक कायमचं स्वरूप व्हावं, स्मारक व्हावं आणि या दृष्टीनं फाउंडेशनची स्थापना या ठिकाणी केली. उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन आणि त्याचं रोजचिन्ह. आणि अलीकडचा काळ हा सगळा संगणकाचा कालखंड आहे. त्या संगणकाच्या कालखंडामध्ये संकेतस्थळ याला एक अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या दोन्ही गोष्टींची सुरुवात आज या ठिकाणी होते. मला आनंद आहे की या उपक्रमाला सदिच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज स्वातंत्र्याचा सण साजरा करण्याचा दिवस असताना सुद्धा एवढ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहोत, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. अनेक सहकार्यांनी आता आपल्यापुढे विचार ठेवले. गुलाबराव शेळके एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व होतं. अतिशय गरीब कुटुंबातले, दुष्काळी भागातले. आणि तो कालखंड असा होता की पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. विशेषतः नगर जिल्ह्याचा हा दुष्काळी भाग. नगर जिल्हा ही काही सांगण्याची आवश्यकता नाही की जिथं पाणी आहे, प्रवेश किंवा अन्य, त्या ठिकाणी कारखानदारी होती. सहकार वाढलेला होता. आणि काही भागामध्ये पिण्याच्या पाण्यापासून जिथे टंचाईला तोंड देण्याचा प्रसंग यायचा त्याच्यामध्ये फाळेचा उल्लेख हा करावा लागेल. आणि मग जगायचं कसं? ते जगणं सन्मानानं जगायचं तर घाम गाळल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही, ही स्थिती असायची. आणि त्यावेळेला पाण्याच्या भागातली तरुण पिढी मुंबईचा रस्ता घ्यायची. मला आठवतं आहे की अनेक कार्यक्रमाला मी गुलाबरावांच्याबरोबर आलो असेल. 2 तालुके असे होते, एक पारनेर आणि एक पुणे जिल्ह्यातलं जुन्नर. त्या काळात जुन्नरसुद्धा आज सुंदर बदललं आहे, पण त्या काळातसुद्धा जुन्नर हे मुंबई अवलंबून. तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलात, भायखळ्याच्या मार्केटला गेलात तर जुन्नर तिथं सापडणार. आणि मुंबईच्या बांद्रामध्ये गेलात किंवा कष्ट करण्याच्या संबंधी जी साधनं आहेत, एखादी कापड गिरणी घ्या, त्या परिसरात गेल्या तर तिथं पारण्याचा कुणी ना कोणीतरी भेटायचा. आणि मग या दोघांना मुंबईमध्ये
एका वेगळ्या नावाने समजायचे. जिल्ह्याच्या मंडळींना झुंजी म्हणायचे आणि फारण्याच्या मंडळींना नगरी म्हणायचे. त्यांची ओळख अशा पद्धतीने या भागामध्ये असते. आणि सगळी जमात कष्ट करणारी, सन्मानानं जगण्याच्यासाठी प्रयत्नाची फार कष्ट करणारी, आणि त्याच्यामध्येच गुलाबराव ही या नगरीमध्ये त्या कालखंडामध्ये आली. 10 आणि 15 रुपये महिना कष्टाने मिळायचे आणि कसं ते जगायचं आणि शिक्षण घ्यायचं हे सूत्र त्यांनी कायम ठेवलेलं होतं. आणि त्यामधूनच पदवीधर झाली आणि पदवीधरपेक्षासुद्धा सॉलिसिटर झाले. वकील अनेक होतात, पण सॉलिसिटर होणं ही काही साधी गोष्ट नाही. फार थोडे लोक सॉलिसिटर आहेत. आपल्या देशाच्या राजकारणामध्ये काही लोकांनी तिथपर्यंत शिक्षण घेतलं की जे सॉलिसिटर झाले, आणि त्याचा जर उल्लेख करायचा असेल तर महात्मा गांधींचं नाव घ्यावं लागेल, जवाहरलाल नेहरूंचं नाव घ्यावं लागेल. इंग्लंडला जाऊन सॉलिसिटर झाले. नंतर राजकारणामध्ये स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये पहिले हा भाग सोडून द्या. पण पार्श्वभूमी नसताना गुलाबरावांनी जिद्द होती की ही सॉलिसिटर होणं आणि सॉलिसिटरची फर्म ही आपली काढणं ही काही साधी गोष्ट नव्हती. मुंबईमध्ये काही मोठ्या फर्म आहेत सॉलिसिटरच्या. सवन देशातल्या अनेक कायदेविषयक गोष्टीच्या संबंधी मार्गदर्शन या सॉलिसिटर फर्म करतात. आणि त्या रस्त्याला मराठी माणूस फारसा कधी दिसत नसेल, त्या रस्त्याला जायचा निर्धार हा गुलाबरावांनी केला आणि ते सॉलिसिटर झाले. पण सॉलिसिटर झाले तर लक्ष होतं फारण्याचं, लक्ष होतं आपल्या माणसांच्याकडं. आणि त्याचं जीवन बदलायचं असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही हा विचार गुलाबरावांच्यामध्ये मनापासूनचा होता. आणि त्यामधूनच या बँकेचा जन्म झाले. त्यांच्या अनेक बँकेच्या कार्यक्रमात गेलो आणि हे बघितलं की या गृहस्थाला त्यांनी कष्टाने बँकिंग क्षेत्राच्या संबंधीचं एवढं ज्ञान हे त्यांनी प्राप्त केलं. यांचं कर्तृत्व फायद्याच्या नंतर फक्त एका लहान बँकेपुरतंच त्यांना ठेवणं योग्य नाही. आणि आम्ही अर्जाने त्यांना एकदा सुचवलं की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बँक किंवा आता आशियातली सगळ्यात मोठी सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, त्याची धुरा तुम्ही सांभाळा. आणि त्यांची निवड 1 वर्षांनी त्या ठिकाणी केली. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून गुलाबरावांनी अतिशय उत्तम काम केलं. ही बँक साधीसुधी बँक नव्हती. या बँकेचं नेतृत्व वैकुंठभाई मेहतांनी केलं की जे सहकारी क्षेत्राचे प्रचंड योगदान दिलेलं असं व्यक्तिमत्व. लजूभाई समेदास हे कचवणारग्रस्त होते. आपल्या राज्यामध्ये एस टी कॉर्पोरेशन सुरू झालं. ही एस टीची गाडी सुरू झाल्याच्या नंतर त्यावेळीचे महाराष्ट्राचे परिवहन खात्याचे मंत्री होते यशवंतराव चव्हाण. आणि यशवंतराव चव्हाण यांनी एस टी कॉर्पोरेशन याची जबाबदारी लजूभाई समेदास यांच्याकडे दिली. आणि लजूभाई समेदास यांची पार्श्वभूमी राज्य सहकारी बँकेची होती की ज्या बँकेमध्ये गुलाबराव अध्यक्ष झाले. ती बँक साधी नव्हती. भाऊसाहेब मेहे अध्यक्ष होते, वसंतदादा पाटील अध्यक्ष होते, भाऊसाहेब थोरात अध्यक्ष होते. आणि अशा कर्तृत्वात आणि सहकार्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या मालिकेमध्ये
गुलाबराव जाऊन बसले ते कोणाच्या शिफारशी नाही, त्यांच्या कर्तृत्वानं आज त्या ठिकाणी ते जाऊन बसलेले. सहकारी बँकांच्या मध्ये महाराष्ट्राचा नंबर देशात होत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही 3 राज्य अशी आहेत की देशातल्या निम्म्या सहकारी बँका, नागरी बँका या राज्यात आपल्याला बघायला मिळतात. आणि तिथून ह्या सहकाराचा विस्तार झाला. आणि त्या सहकाराचा विस्तार करत असताना आपण स्थापन केलेली संस्था ही नीट चालली पाहिजे, हा दृष्टिकोन नेहमीच गुलाबरावांचा राहिलेला होता. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता बाळासाहेबांनी केला. 0 NPA, पैसे घेतल्याच्या नंतर थकवायचे नाहीत, हा स्वभाव संचालकांच्या आणि बँकेच्या सगळ्या सहकाऱ्यांचा बनवणं ही काही साधी गोष्ट नसते. अनेक ठिकाणच्या अनेक बँका संकटात गेलेली बघायला मिळतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण घेतलेला पैसा देण्याची प्रवृत्ती ही नसल्याचं चित्र या बँकांच्या बंद कारणामध्ये दिसतं. पण आज तुमची बँक ही 100% वसुलीच्यासाठी यशस्वी झालेली बँक 0 NPA पोचवली. आणि त्याचं महत्त्वाचं कारण एक तर गुलाबरावांनी लावलेली शिस्त. गुलाबराव गेल्याच्या नंतर उदयनी हातामध्ये जबाबदारी घेतली आणि उदयनीची परंपरा चालू ठेवायची भूमिका घेतली. आणि त्याच्यानंतर आज गीतांजली आणि बाकी तुम्ही सगळे या कामात मनापासून लक्ष देतात. आणि त्यामुळेच आज या बँकेचं स्थान हे निर्माण झालेलं आहे. उदयनी या बँकेचं नेतृत्व केलं, तसं अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं सुद्धा नेतृत्व केलं. मोठी बँक आहे महाराष्ट्राची आणि चांगल्या लौकिकच आहे. बाळासाहेब पण आता या बँकेची मला काळजी वाटायला लागली. आज त्या ठिकाणी कोण येऊन बसले आणि कसे लोक माहिती नव्हतं. जसं त्याच्या भाषेनं करणं योग्य की ते काही शिकवायचे सगळ्यांना माहिती आहे. पण नगर जिल्ह्याच्या सहकारी बँकांच्या विशेषतः या बँकेच्या सहाय्यानं नगर जिल्ह्याच्या सहकारी कारखान्याचा उगम झाला. ही सगळी जी सहकारी कारखानदारी वाढली आणि अनेक कारखाने उत्तम चालवतात. आत्ताच आपण बाळासाहेबांचाच कारखाना जर संगमनेरचा बघितला तर उत्कृष्ट व्यवस्थापन याचा लौकिक असलेला कारखाना, ही सगळी कारखानदारी उभी राहिली. त्याच्यामागं या सहकारी क्षेत्रातल्या बँकांचं योगदान हे अतिशय मोठं आहे. आणि त्यामुळं त्या बँकेचे नेतृत्व करण्याची संधी उदयला मिळाली याचं एक समाधान आपल्या सगळ्यांना होतं. कधी बँकेचे काही प्रश्न असेल तर हक्कानं माझ्याकडे यायचे, प्रश्न मांडायचे, मार्ग काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न करायचा. आज या ठिकाणी आनंदराव अडसूळ आहेत, याचा मला आनंद आहे. आनंदराव अडसूळ हे बँकिंग क्षेत्रामध्ये कामगार नेते, सहसा मालक आणि कामगार याच्यामध्ये कुठे ना कुठे वाद होत असतात. पण महाराष्ट्राच्या सगळ्या सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेचं नेतृत्व गेल्या अनेक वर्ष आनंदराव त्या ठिकाणी करत आहेत. आणि आनंदरावने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली की लोकांच्या प्रश्नाच्यासाठी संघर्ष करायचा, पण तुटून द्यायचं नाही. तिथं कुठं थांबायचं या संबंधीचं तत्त्व त्यांनी कायम पाळलं. आणि त्यांच्या आयुष्याचा बराच काळ शिवसेनेत गेल्यानंतरसुद्धा संयमी व्यक्तिमत्व होतं. त्यांची उपस्थिती ही बँकेमध्ये उदय आणि गुलाबरावांनी जी काही कामगिरी केली त्याच्याबद्दलची त्यांच्या अंतःकरणात असलेली आस्था ही व्यक्त करण्याच्यासाठीच आज या ठिकाणी होती.
मी काही अधिक बोलून या ठिकाणी आपल्याला वेळ घेऊ इच्छित नाही. वेळही खूप झालेला आहे. आता ही सगळी जबाबदारी गीतांजलीने आपल्या खांद्यावर घेतली. तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी की पूर्ण ताकदीनं संस्थेच्या हितासाठी आणि सभासदांच्या लोकांच्या भल्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य. तुम्ही लोक पार्लमेंटर तसे साधे लोक आहेत. आता मी बघतो पार्लमेंट होते, पार्लमेंटमध्ये सुद्धा पार्लमेंटर आता बोलायला लागले. नगरला एकदा मी गेलो होतो निवडणुकीच्या काळात, तेव्हा कुणी तर चर्चा केली की हा पार्लमेंटचा प्रतिनिधी दिल्लीच्या लोकसभेत कसा बोलला, अशी काहीतरी चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर निवडून आल्यावर दिल्लीला गेलो, आम्ही शपथ दिली होतं. तर माझ्या घरी एका खोलीमध्ये पार्लमेंटचे खासदार आणि माझ्या ऑफिसमधला एक स्टाफ दोघंही बसले ते 5-6. मी माझ्या स्टाफला विचारलं काय चाललं तुमचं इथं. नाही म्हणजे शपथ इंग्रजी घ्यायची, त्यामुळे ती कशी घ्यायची ते मी त्या ठिकाणी सांगतो. आणि पार्लमेंट सुरू झालं, नाव पुकारलं, गड्यांनी इंग्रजी शपथ घेतली. आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं की इंग्रजीतच घेतलं पाहिजे असं नाही, पार्लमेंटचे नियम असेल की तुम्ही राज्याच्या भाषेतसुद्धा इथं बोलू शकता. मग तर काय गाडी सुचली, त्यांना सांगितलं की मराठीत बोलू शकता. आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या पार्लमेंटच्या या सभासदांनी तिथं मराठीमध्ये जोरकन भाषण ठोकलं आणि आपल्या प्रश्नाच्या संबंधीचं सांगायचं तात्पर्य असं की दुष्काळ आहे, संकट आहेत, पण त्या दुष्काळावर संकटावर मात करण्याची जिद्द ही असलेली प्रचंड लोकसंख्या आहे. आणि ती फारले आणि नगर जिल्ह्याच्या विशेषतः दक्षिण भागामध्ये फकरसानं आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा कर्तृत्वान मुघलामधूनच गुलामराव आले आणि त्यांच्यानंतरची कारकीर्द ही उदयनी चालवली. आणि आज गीतांजली आणि त्यांची सगळी सहकारी तेच काम करून येतात. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सदिच्छा. आपण त्यांच्या पाठीशी कायमच्या ठेवूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सोडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.